नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 52. मी मंदार. फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली ती समोरून येताना दिसली आणि माझ्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली. तिचा सिंपलसा पण मॉडर्न लुक, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि चालण्याची स्टाईल एखाद्याला प्रेमात पाडण्यासाठी पुरेशी आहे. आज काही कारण नसताना मी तिला भेटायला आलो होतो. ती काय विचार करेल याचाही मी विचार केला नाही. पण तिची कालची मिठी मला काहीच सुचू देत नव्हती. तिचा तो स्पर्श आठवून अजूनच वेडावल्यासारखे वाटत होते. मला याच विचाराने रात्रभर झोपही आली नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर वळत मी पूर्ण रात्र काढली. काळजी तर होतीच तिची, पण एक अनामिक ओढ जाणवत होती. मी आज मनाला खूप समजावले. आजही तिची भेट टाळण्याचा मनापासून प्रयत्न केला, पण नाही जमले. आणि परिणाम हा, मी तिच्या ऑफिसच्या पार्किंगमध्ये उभा आहे आणि मी फोन केल्यावर ती 2 मिनिटात माझ्यासमोर हजर आहे. याचा अर्थ काय समजायचा मी? तिलाही माझी ओढ आहे की निव्वळ योगायोग? हाय, अगदी हसून स्वागत केले तिने माझे. हसताना आणखीनच मोहक दिसते. वाटतं बघतच राहावं तिच्याकडे. पण फार वेळ मी तिला असं बघू शकत नव्हतो. मी माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून हटवली. हाय, कशी आहे डोक्याची जखम? डोक्यावरच्या पट्टीकडे बघत मी विचारले. ठीक आहे, एवढे काही नाही. नाही कसे? जखम म्हटल्यावर काळजी घ्यावीच लागते. आता कामामध्ये तुला हे दुखणं जाणवत नसेल एवढंच. माझ्या या वाक्यावर तिने मान हलवून होकार दिला. लंच झाला का तुमचा? मला पुढे काही बोलायचे सुचत नव्हते ते बघून तिनेच विचारले. नाही अजून. म्हटलं सोबत लंच करूया. मला आज खरंच एकट्याने जेवण जाणार नव्हतेच. चला. लगेच तयार झाली माझ्यासोबत लंच करायला. आम्ही दोघं हॉटेलमध्ये गेलो. जेवण ऑर्डर केले. माझं तर जेवणात मुळीच लक्ष नव्हतं. सारखं तिच्याकडे बघत राहावं असं वाटत होतं. मग काय, आज काय काम काढलं? माझ्या इथे येण्याचं प्रयोजन विचारत होती ती. म्हणजे तिलाही माहीत होतं मी तिला भेटण्यासाठी बहाणे बनवतोय. तुला भेटण्यासाठी आलोय. म्हणजे तुझी तब्येत बरी आहे ना, हे विचारायचं होतं मला. दुसरे वाक्य जरा हळू आवाजात बोललो मी. त्यासाठी एवढा त्रास घेण्याची गरज नव्हती. फोन करूनही विचारता आले असते. हा त्रास नव्हता माझ्यासाठी. उलट किती उत्साह वाटत होता मला. का? तुला आवडलं नाही मी इथे आलेलं? मी तिच्या डोळ्यात बघत उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत तिचा चेहरा बघून तर वाटले होते तिलाही आनंद झालाय. पण शब्द मनाची साथ देतात की नाही ते बघायचे होते. आपलं असं पुन्हा पुन्हा भेटणं बरं नाही. ती नजर खाली झुकवत म्हणाली. हो, कारण आपण मॅरिड आहोत. आपले दोघांचे निदान जमान्याच्या नजरेत तरी सुखी संसार आहेत, असेच ना? हो. पण आपण सुखी आहोत का आपल्या संसारात? माझे राहू दे, पण तू स्वतःला विचार. तू सुखी आहेस का अनुरागसोबत? माझ्या या थेट प्रश्नाने तिच्या डोळ्यात एक दुःखाची लट उमटली. पण तिने ते दुःख लपवण्याचं कसब चांगलंच आत्मसात केलं होतं. हे बोलायची ही वेळ नाही म्हणणार. मग कधी असणार आहे योग्य वेळ? मीही छद्मी हसत तिला प्रश्न केला. कदाचित कधीच नाही. उगाच ओठ रुंदावत ती म्हणाली. काय हरकत आहे शरयू, आपण भेटत राहिलो तर? आपले दोघांचेही संसार व्यवस्थित नाहीत आणि आपण आपल्या जोडीदाराकडून फार अपेक्षाही करू शकत नाही. फक्त तुझ्या भेटण्याने मला थोडा आनंद वाटत असेल तर हे सुख का हिरावून घेतेस तू माझ्याकडून? चांगले मित्र म्हणून आपण भेटू शकतो. एकमेकांचे सुखदुःख समजू शकतोच ना? मैत्रीच्या अपेक्षेने मी तिच्याकडे बघत म्हणालो. मैत्रीचं नातं आहे तोवर ठीक आहे, पण तिच्या मनातला संशय लक्षात येत होता माझ्या.
कारण हे फक्त मैत्रीचं नातं नव्हतं हे मलाही चांगलंच ठाऊक आहे. मैत्रीच्या पुढे गेलेली ओढ आहे ही. पण मलाही आता माघार घ्यायची नव्हती. आपल्या दोघांमध्ये काही लिमिट्स आहेत आणि त्या मी पाळणार आहे. पण मला मैत्रीच्या नात्याने भेट शरयू. तुझी हीच मैत्री मला आता या भरकटलेल्या अवस्थेत साथ देऊ शकते. कुणीच नाही ग मला ज्याच्याजवळ मी आपलं मन मोकळं करू शकेल. प्लीज तूही अशी दुराव्याची भाषा करू नकोस. मी आपले इमोशनल हत्यार तिच्या पुढे चालवले. अनुरागला जर कळलं आपण असं बाहेर भेटतो तर गैरसमज होईल त्याचा, ती म्हणाली. शरयू, त्याला साधं तुझ्याकडे बघण्यासाठी वेळ नाही. तुझ्या अडचणीच्या वेळेला मदतीला येण्यासाठी वेळ नाही. मग आपण बाहेर भेटतो की नाही हे जाणून घेण्यासाठी बरा वेळ मिळणार आहे त्याला. आता मात्र अचूक निशाणा लागला होता. आधीच अनुरागच्या वागण्यामुळे वैतागलेले शरयू माझ्या या प्रश्नावर खरोखर निरुत्तर झाली. आणि हेच खरं होतं ना. त्याला कुठे वेळ आहे आपल्या बायकोसाठी. मग ती दुसरीकडे कुठे मन गुंतवत असेल तर त्यात तिची काय चूक. प्रत्येक व्यक्तीला शरीरापेक्षा मानसिक आधाराची जास्त गरज असते. तो चुकतोय म्हणून आपणही चुका करायच्या हे मला तरी पटत नाही, शरयू म्हणाली. ठीक आहे, चूक झाली माझी. पुन्हा नाही येणार मी तुला भेटायला. मला काहीतरी वाटतं तुझ्याबद्दल म्हणून. पुढचं बोलणं मी अर्धवटच ठेवले. तुम्हाला हर्ट करायचा विचार नव्हता माझा. मी फक्त आपला पॉइंट ऑफ व्ह्यू बोलून दाखवला. काही हरकत नाही माझी तुम्ही भेटलात तर, ती म्हणाली आणि मी तिच्या हातावर आपला हात ठेवला. काही वेळ अवघडली पण कदाचित माझा स्पर्श तिलाही आवडला असेल. हात काढून घेतला नाही तिने. जेवण तर तिलाही गेले नव्हते. म्हणजे जवळपास दोघांची अवस्था सारखीच होती. पण बायकांना कुठलंही पाऊल पुढे टाकताना चौफेर विचार करावा लागतो. तोच विचार करत होती शरयू. माझा फोन वाजला. अभिलाषाचा होता. बोल, मी म्हणालो. कुठे आहात? CID सारखी चौकशी का करते ही? कुठे म्हणजे काय? ऑफिसमध्येच असणार ना यावेळी, मी वैतागत उत्तर दिले. माझ्या शब्दातला राग तिला जाणवला असेल. गप्पच बसली ती. काय काम होतं बोल ना आता, मी जरा मोठ्याने म्हणालो. आज तरी जमेल का जायला? म्हणजे रोज रोज आपण पुढे ढकलतोय. तिच्या शब्दात आज चक्क आर्जव होतं. ठीक आहे, 5 वाजता येतो मी. चालेल. आणखी काही? नाही, या तुम्ही, मी वाट बघते. ते एवढे बोलताच मी फोन कट करून दिला. जेव्हा मी चुकत नव्हतो तेव्हा मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून ती मोकळी झाली होती. आणि मीही माझी सफाई देऊ शकत नव्हतो. आणि आज चक्क मी तिच्याशी खोटं बोलत होतो, तेही मोठ्या आवाजात. म्हणजे तेव्हाही तिचं खोटं खपलं आणि आजही माझं खोटं खपत होतं. मग कशासाठी लोक सत्याचे एवढे दाखले देतात? हे असं खोटं बोलावं लागतं, शरयू म्हणाली. मग त्यात काय बिघडलं? एवढे दिवस तिला सत्य ओरडून ओरडून सांगत होतं. विश्वास ठेवला का तिने? मग आज थोडं खोटं बोललं तर बिघडलं कुठे? माझी ही बाजू तिला पटली की नाही कुणास ठाऊक, पण विषय पुढे वाढवला नाही तिने. निघायला हवे, ती घड्याळ बघत म्हणाली. चल, मी सोडतो तुला. मी बिल पे करायला तिच्या पुढेच निघालो. वाटत होतं तिच्यासोबत अजून टाईम स्पेंड करावा, पण तिलाही शक्य नव्हतं आणि मलाही. पण माझ्या भेटीची ओढ तिलाही आहे हे तिच्या एकंदरीत हालचालीतून मला जाणवत होते. ऑफिसची 1-2 कामे केली आणि घरी निघालो. अभिलाषाला वेळ देणे गरजेचे होते, कारण तिच्याशी जास्त भांडण करून मला चालणार नव्हते. शरयूचं आणि माझं नातं मला टिकवून ठेवायचं होतं. खरं तर ते थोडं पुढे न्यायचं होतं. त्यामुळे अभिलाषाला नाराज करून चालणार नव्हते. तिची मर्जी सांभाळावी लागणार होती. मी घरी आलो तेव्हा ती माझीच वाट बघत होती. अभिमन्यूला ट्युशनला सोडून आम्ही मॉलमध्ये गेलो. किराणा सामानासोबत तिला तिच्या आवडीची शॉपिंगही करून दिली मी. मॅडम तर अतिशय खुश झाल्या. आमच्यातलं नातं सुधारत आहे असं तिला वाटत होतं, पण ते बिघडवलं तर तिने स्वतःच होतं.
खरेदी करून आम्ही बाहेर नाश्ता करायला गेलो. तिथे अनुराग एका क्लायंटसोबत बोलण्यात बिझी दिसला. मी अभिलाषाला सांगून अनुरागसोबत बोलायला गेलो. पण 15 मिनिटे त्याच्याजवळ बसलो तरी त्याला माझ्याशी बोलायला वेळच नव्हता. त्याचं आणि क्लायंटचं बोलणं संपता संपत नव्हतं. अभिलाषा एकटी बसून होती म्हणून मी परत तिच्याजवळ आलो. सॉरी मंदार, अरे महत्त्वाची मीटिंग होती म्हणून. आज दोघेच कसे काय बाहेर आलात? आमच्याजवळ येऊन बसत तो म्हणाला. का दोघांनीच फिरू नये असं कुठं लिहिलंय का? मी मस्करी करत म्हणालो. चांगलेच आहे एकमेकांना वेळ द्यायला हवा आणि तुमच्या दोघांमधली भांडणं मिटली हे मात्र बरे झाले. आम्हाला एकमेकांना वेळ द्यायला सांगतो हा. देतो का शरयूला वेळ? तू काय घेणार आहेस? मी विषय बदलत अनुरागला म्हणालो. नाही रे, आत्ताच नाश्ता केलाय मी आणि उशीर होतोय, निघायला हवे मला. चल येतो मी, बाय. तो जायला उठला. घरीच जाणार असशील ना आता? नाही रे, आणखी एक काम आहे, ते संपवून नंतरच घरी जाणार, असे म्हणत तो लगेच निघूनही गेला. पण अभिलाषाने त्याच्याकडे पाहून एक रागीट लूक दिला. आता हिला अनुरागचा काय प्रॉब्लेम आहे? हिच्या रिकाम्या डोक्यात काय चाललेलं असतं मला तर कळत नाही. आटप लवकर, अभिमन्यू वाट बघत असेल. मी आपलं खाणं संपत म्हणालो. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.